नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी मराठीचा जो आपला पेपर असणार आहे त्यामधील विभाग 5 उपयोजित लेखन याविषयी माहिती घेणार आहोत। आपल्या सर्वांना माहित आहे मराठीचा पेपर इयत्ता 10वी साठी 80 मार्काचा असतो। या पेपरमध्ये एकूण 5 विभाग असतात। त्यातील उपयोजित लेखन हा जो आपला 5वा विभाग असतो तो असतो एकूण 24 गुणांसाठी। म्हणजेच एकंदरीत आपण परीक्षेचा जर विचार केला तर 80 पैकी 24 मार्क उपयोजित लेखनासाठी असतात। म्हणजे आपल्या दृष्टीने उपयोजित लेखन हे खूप महत्त्वाचं आहे। तर उपयोजित लेखन हा जो 5वा प्रश्न असतो त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे प्रश्न असतात, अ, आ आणि ई। अ असतो तो पत्रलेखन। यामध्ये पत्रलेखनामध्ये आपल्याला 2 प्रकारचे पत्र आलेले असतात आणि ते एकूण 6 गुणांसाठी असतात। त्या 2 पत्रापैकी एक पत्र लिहायचं असतं आपल्याला। तर हे 2 जे पत्र असतात ते असतं, एक असतं औपचारिक पत्र आणि दुसरं असतं अनौपचारिक पत्र। आता औपचारिक पत्र म्हणजे काय असतात, त्यामध्ये साधारणपणे निमंत्रण पत्र, आभार पत्र, अभिनंदन पत्र, चौकशी पत्र, क्षमापत्र, मागणी पत्र इत्यादी प्रकारचे आपल्याला पत्र दिलेले असतात। आणि अनौपचारिक पत्र म्हणजे काय, आपण आई वडील भाऊ बहीण किंवा आपले इतर जे कोणी आप्त असतील किंवा नातेवाईक असतील किंवा मित्र असतील यांना जे आपण उद्देशून वेगवेगळे पत्र लिहितो त्यांना आपण अनौपचारिक पत्र म्हणतात। तर या 2 पत्रापैकी आपल्याला एक पत्र लिहायचं असतं। हे असतं आपल्याला एकूण 6 गुणांसाठी। म्हणजे हा झाला प्रश्न पहिला अ। त्यानंतर याच मध्ये पहा आपल्याला एक पर्यायी प्रश्न असतो, तो असतो सारांश लेखन। म्हणजे तुम्ही एकतर पत्र लिहा किंवा सारांश लेखन करा। आता सारांश लेखन म्हणजे काय आपल्याला माहित आहे, समरी रायटिंग। याच्यामध्ये काय दिलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामधील नसणारा म्हणजे अपठित एक उतारा दिलेला असतो आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, प्रश्न क्रमांक 1 ई मध्ये। त्याचा आपल्याला काय करायचं असतं, या ठिकाणी सारांश लेखन करायचं असतं। ते कमीत कमी 1/3 म्हणजे किती, 35 ते 40 शब्दामध्ये आपल्याला लिहायचं असतं। उदाहरण म्हणून आपण पाहूया, समजा एखाद्या परिच्छेदामध्ये जर आपल्याला 12 ओळी दिल्या असतील तर त्याच्या 1/3 ओळी किती होणार आहेत आपल्याला, 12च्या एकूण होणार आहेत आपल्याला 4। म्हणजे 4 ओळीमध्येच किंवा 35 ते 40 शब्दामध्ये आपल्याला ते सारांश लेखन करायचं असतं। त्याविषयी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये पहा आपल्याला आता समजलं असेल पत्र लेखन किंवा सारांश लेखन पैकी आपल्याला एक प्रश्न लिहायचा असतो, तो असणार आपल्याला 6 गुणांसाठी। त्यानंतर यामध्ये जो दुसरा प्रश्न असतो आ, त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे लेखन असतं। एक असतं जाहिरात लेखन, दुसरं असतं बातमी लेखन, 3 असतं कथा लेखन। हे आपल्याला काय करायचं असतं, या तिन्हीपैकी आपल्याला 2 कोणतेही लिहायचे असतात। म्हणजे जाहिरात लेखनासाठी 5 मार्क असणार आहेत, बातमी लेखनासाठी 5 मार्क असणार आहेत आणि कथा लेखनासाठी 5 मार्क असणार आहेत। त्या 3 पैकी आपल्याला 2च लिहायचे आहेत। म्हणजे या प्रश्नाला आपल्याला एकूण 10 मार्क असणार आहेत। तर आता जाहिरात लेखन मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या जाहिराती असतात साधारणपणे, यामध्ये आपल्याला एक काय दिलेलं असतं, एखादा प्रसंग, चित्र, बातमी किंवा शैक्षणिक विषय या संबंधी आपल्याला माहिती दिलेली असते, त्यावरून आपल्याला जाहिरात लेखन करायचं असतं। साधारणपणे जाहिरात लेखन आपल्याला शब्दावरून जाहिरात लेखन करायला सांगितले जाते किंवा जाहिरात देऊन त्यावर एखादी कृती सोडवायला सांगितले जाते, विषय देऊन जाहिरात लेखन करायला सांगितलं जातं आणि कधी कधी दिलेल्या जाहिरातीचं अधिक आकर्षकपणे आपल्याला पुनर्लेखन देखील करायला सांगितलं जातं। हे साधारणपणे आपल्याला 50 ते 60 शब्दामध्ये करायचं असतं। याला आहेत 5 मार्क। त्यानंतर त्याच्या पुढील जर आहे तर काय आहे, बातमी लेखन। बातमी लेखनासाठी देखील 5च मार्क असणार आहेत। ते देखील आपल्याला 50 ते 60 शब्दामध्ये आपल्याला बातमी लिहायची असते। आता यामध्ये पहा आपल्याला बातमी कशामध्ये लिहायची आहे, साधारणपणे एखादी घटना, प्रसंगाची किंवा एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्या आधारे आपल्याकडून बातमी लेखन करण्यास सांगितलं जातं। आता बातमीमध्ये आपल्याला कसं असतं, शीर्षकावरून बातमी तयार करणे। उदाहरण जर पाहिलं तर शाळेच्या शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षण मंत्री यांची उपस्थिती संपन्न, या आधारे आपल्याला एक शीर्षक दिलं जातं, त्यावरून आपल्याला बातमी बनवायची असते। दुसरं असतं विषयावर आधारित बातमी तयार करणे। म्हणजे आता विषय दिला असतो, उदाहरण पाहूया आपण, सर्व नागरिकांसाठी आधार कार्डाचा नंबर आपल्या बँक खात्यास लिंक करणे अनिवार्य, याच्यावरून आपल्याला काय करायची, एक बातमी बनवायची आहे। त्यानंतर तिसरं आहे दिलेल्या घटनेची किंवा कार्यक्रमाची बातमी तयार करणे। मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आहे, त्यात आपल्याला शाळेमध्ये साजरा केला, तर त्याची आपल्याला काय करायची आहे, बातमी बनवायची आहे। त्यानंतर आहे दिलेले सूचक शब्दावरून बातमी तयार करणे। कधी कधी आपल्याला शब्द दिलेले असतात तर त्यावरून आपल्याला बातमी बनवायची आहे। उदाहरण पाहूया आपण, कोरोना, साथ, रुग्णसंख्या, विलगीकरण आणि जिल्हा, यावरून आपल्याला काय करायची आहे, बातमी करायची आहे। 50 ते 60 शब्दामध्ये आपल्याला लेखन करायचं असतं आणि हे देखील आपल्याला 5 मार्कासाठीच असणार आहे। त्याच्या पुढे याच्यामध्ये जो घटक असतो तो असतो कथालेखन। तो देखील आपल्याला 5 गुणासाठीच असणार आहे। तो आपल्याला 80 ते 100 शब्दामध्ये आपल्याला काय करायचे असते, कथालेखन करायचं असतं। आता यामध्ये साधारणपणे कोणत्या प्रकारचं कथालेखन करायचं असतं याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया। यामध्ये साधारणपणे कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहायला सांगितलेला जातो। म्हणजे अगोदरची अर्धी कथा दिलेली असते गोष्ट,
पुढची गोष्ट आपल्याला लिहायला सांगितली जाते. केव्हा केव्हा कथेचा उत्तरार्ध देतात आणि पूर्वार्ध लिहायला सांगतात, म्हणजे शेवट दिलेला असतो तर आपल्याला सुरुवात लिहायची असते. आणि कधी कधी महत्वाचे काही शब्द देऊन त्या आधारे आपल्याला कथा लिहायला सांगितली जाते. कधी कधी कथा बीजावरून कथा लिहायला सांगितली जाते. केव्हा केव्हा शीर्षक दिलं असतं त्यावरून कथा लिहायला सांगितली जाईल. आणि कधी कधी मुद्द्यावरून कथा लिहायला सांगितलं जातं. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे कथालेखन करायचं असतं. तर आता साधारणपणे आपण पाहिलं पाहिजे, जाहिरात लेखन असेल, बातमी लेखन असेल किंवा कथालेखन असेल, या 3 प्रकारापैकी आपल्याला कोणत्याही 2 प्रकार लिहायचे असतात. म्हणजे 5-5 गुणासाठी आहे, म्हणजे एकूण 10 मार्क आपल्याला या आ प्रश्नासाठी असणार. कथा देखील आपल्याला 80 ते 100 शब्दामध्येच लिहायची आहे. म्हणजे आता आपले एकूण झाले 16 मार्क. पहिले पत्रलेखन आणि सारांश लेखनला 6 मार्क होते. आता जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन यापैकी 2 लिहिणार त्याला आहेत एकूण 10 मार्क. आता त्यानंतर लेखन कौशल्यामध्ये पण आपल्याला निबंध लेखन करायचं असतं. यामध्ये 3 प्रकारचे निबंध दिलेले असतात आपल्याला: प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. या तिन्हीपैकी आपल्याला काय करायचं असतं, कुठलीही एक कृती सोडवायची असते. यासाठी असणार एकूण 8 मार्क. तर आपण जर अशा प्रकारे पाहिलं तर म्हणजे पहिले 16 आणि 8 एकूण आपल्याला होणार आहे 24 मार्क. आता प्रसंग लेखन मध्ये साधारणपणे कुठल्या प्रकारचे निबंध येतात त्याच्याविषयी जर आपण माहिती घेतली तर प्रसंग लेखन मध्ये काय येणार आहे, माझे बालपण किंवा पावसाळी सहल, गुणगौरव समारंभ, वाचन प्रेरणा दिन, मला आवडलेला गणेशोत्सव, अशा प्रकारचे विविध प्रसंग आपण जे लहानपणी किंवा कधी आपण पाहिले असतील त्याविषयी आपल्याला काय करायचं असतं, लेखन करायचं असतं. त्यानंतर आत्मकथन लेखन यामध्ये साधारणपणे कुठल्या प्रकारचे विषय येऊ शकतात, मी वृक्ष बोलतोय, मी आरसा बोलतोय, है ना, पत्राचे आत्मवृत्त, शेतकऱ्यांचे मनोगत, अशा प्रकारचे आपल्याला विषय परीक्षेमध्ये येऊ शकतात. आणि वैचारिक लेखन मध्ये काय असतं पहा, यामध्ये आपल्याला साधारणपणे झाडे लावा, देश वाचवा किंवा वाचाल तर वाचाल, काय ना, चला खेड्याकडे, मी माझ्या देशाचा नागरिक, आजचे चित्रपट, अशा प्रकारचे अनेक विषय दिलेले असतात. त्याविषयी आपले काय करायचे असतात, विचार प्रकट करायचे असतात. आणि प्रसंग लेखन असेल, आत्मकथन असेल किंवा वैचारिक लेखन असेल, आपल्याला 100 ते 120 शब्दामध्ये काय करायचं असतं, लेखन करायचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे निबंध लेखनासाठी लेखन कौशल्यामध्ये जे हे 3 विषय दिलेले असतात, प्रसंग लेखन, आत्मकथन किंवा वैचारिक लेखन, यापैकी आपल्याला कुठलीही एक कृती सोडवायची असते आणि याला असणार 8 गुण. म्हणजे आता आपले झाले एकूण 24 गुण. म्हणजे उपयोजित लेखन हा जो इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग 5 असणार आहे त्यासाठी असणार एकूण 24 गुण. म्हणजे तुमच्या दृष्टीनं हा उपयोजित लेखन किती महत्वाचा विभाग आहे तुम्हाला आता या व्हिडिओमधून समजला असेल. आपण नंतर जे काही व्हिडिओ पाहणार आहोत किंवा इयत्ता 10वीसाठी जे आपण काही व्हिडिओ निर्मिती केलेली आहे त्यामध्ये आपल्याला पत्र लेखन असेल, सारांश लेखन असेल, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन किंवा निबंध लेखनाचे वेगवेगळे प्रकार जे आहेत, प्रसंग लेखन, आत्मकथन किंवा वैचारिक लेखन कशा प्रकारे करायचं आहे त्याविषयी सविस्तर माहिती आम्ही देणारच आहोत. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.